शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीत रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. आलास आजच्या म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्रभाग उत्पत्ती याचा 45वा अध्याय 3 ते 8 ही वचने. उत्पत्ती याचा 45वा अध्याय 3 ते 8 ही वचने. योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावाच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्यास पुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, अंमळ जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले, तो मीच. तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. या देशात आज 2 वर्ष दुष्काळ आहे. आणखीन 5 वर्ष अशी येणार आहेत की त्याच नांगरणी कापणी काही व्हावयाची नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हास वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊन द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठवले. मला त्याने फारोच्या बापा समान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिस्र देशाचा शास्ता करून ठेविले आहे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणा समोर वाचण्यात आलेली आहे उत्पत्ती याचा 45वा अध्याय आणि यामधील वचन 3 ते 8 या वचनामध्ये योसेफ आणि त्याचे भाऊ यांच्याबद्दल आम्ही यांना या ठिकाणी पाहतो की योसेफ आपल्या भावांना जी ओळख देतो की मी कोण आहे, परमेश्वराने मला तुमच्या पुढे कशासाठी पाठवलेला आहे. जर आम्ही थोडासा या मागचा जर इतिहास आम्ही पाहिला तर योसेफ जो आहे त्याच्या वडिलांचा आवडता असा मुलगा आहे आणि म्हणून या आवडत्या मुलावरती जी वडील अधिक प्रीती करत आहे ते त्याच्या बाकी 11 भावांना ती सहन होत नाही आणि म्हणून ते त्याचा द्वेष करतात आणि त्या द्वेषाचं स्वरूप रागामध्ये आणि रागाचं स्वरूप जे आहे
एक बदला घेण्यामध्ये होतं आणि म्हणून ते त्याला एका मोठ्या विहिरीमध्ये, कोरड्या विहिरीमध्ये त्या ठिकाणी ते टाकून देतात. नंतर पुढे आम्ही पाहतो की मिस्री लोक त्याला तिथून घेऊन जातात आणि नंतर पुढे त्याला विकण्यात येतं आणि ज्या ठिकाणी तो विकल्या जातो त्याही ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या त्याला तिथे दिसून येतात. अनेक प्रकारच्या कठीणाईचा त्याला मोठा सामना करावा लागतो, परंतु त्यातूनही परमेश्वर त्याला बाहेर काढतो आणि नंतर मिसर देशाचा त्याला एक प्रमुख असं त्याला तिथे बनवलं जातं. आणि ज्यावेळेस दुष्काळामध्ये याचे भाऊ त्या ठिकाणी अन्नधान्य घ्यायला येतात त्यावेळेस त्या सर्व भावांना तो पाहतो, त्यांना तो ओळखतो. आणि प्रियांनो, या ठिकाणी जर आम्ही असं म्हटलं की ज्या भावांनी त्याला या प्रकारचा भयानक त्रासून आपल्या कुटुंबामधून बाहेर काढलेलं होतं, कदाचित एक मोठा बदला त्यांनी आपल्या भावांचा घेतला असता आणि ते होऊ शकलं असतं, कारण की एवढा अधिकार त्याच्याकडे आहे. परंतु आम्ही पाहतो की योसेफाचं जीवन जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या बरोबरती आम्हाला इथं दिसतं की त्यांनी आपल्या भावांवरती प्रीती दाखवली, आपल्या भावांवरती त्यांनी प्रेम केलेलं आहे. आणि त्या भावांना त्या ठिकाणी तो ओळख देताना तो म्हणतो की तुम्ही माझ्याजवळ या, मी तुमचा भाऊ योसेफ आहे की ज्याला तुम्ही मिसर देशामध्ये विकून टाकलेलं होतं, परंतु आज देवाने मला तुमच्या पुढं यासाठी पाठवलं की तुमचा पृथ्वीवरती अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हाला वाचवावी आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. आणि खरंच प्रियांनो, आम्ही पाहतो की तो आपल्या भावाला ते वाचवतो, त्यांना तो सोडवतो, तो आपल्या घरी त्या ठिकाणी सर्वांना तो घेऊन येतो आणि त्याच्या पुढे आम्ही एक मोठं राष्ट्र आम्ही त्या ठिकाणी झालेलं आम्ही पाहतो. आज प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आम्हासाठी या जगामध्ये आला. त्याला इतर अनेक लोकांनी त्याला वधस्तंभावरती दिलं, तो मारल्या गेला, तो गाडल्या गेला, तो पुरल्या गेला आणि पुन्हा तो तिसऱ्या दिवशी उठला. आणि आज आम्ही पाहतो की आम्हा प्रत्येकासाठी तो महान मध्यस्थी करत आहे. या जगाच्या पातकांपासून सोडवण्यासाठी तो पित्याजवळ मोठी मध्यस्थी करत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला ओळखू की तो आमचा जवळचा आप्त, तो आमचा प्रभू, तो आमचा भाऊ म्हणून आहे की ज्याने आमच्यावरती प्रेम केलं, ज्याच्या विरोधात आम्ही गेलो, शैतानाच्या हातामध्ये आम्ही पडलो, ज्याच्या विरोधात आम्ही कार्य केलं आहे, परंतु तरी सुद्धा तो आमच्यावरती प्रेम करतो, कारण की एक मोठं राष्ट्र जे आहे ते त्याला निर्माण करायचं आहे आणि ते स्वर्गीय राज्य आहे, स्वर्गीय राष्ट्र आहे. आणि म्हणून आम्ही त्याला ओळखूया, त्याच्या चरणाजवळ आम्ही जाऊया आणि प्रभूला आम्ही प्रार्थना करूया की होय प्रभू, तू आम्हाला आमच्या या जगातून सुटकेसाठी आम्हाला तू इथे घेऊन आलेला आहे आणि मोठी सुटका तू आमची करणार आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तो विश्वास आम्ही प्रगट करून त्याच्या चरणाजवळ आम्ही येऊया. आम्ही प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, या जगाच्या शैतानाच्या हातातून देवबापा आम्हाला मोठी सुटका हवी आहे. आमचा विश्वास आहे की या जगाच्या सुटकेमधून देवबापा प्रभू, या जगाच्या बंदिवासामधून देवबापा प्रभू, तू आमची मोठी सुटका करून देवबापा त्या स्वर्गीय राज्यासाठी तू आम्हाला तयार करत आहेस. याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाची प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमीन. पाप माझे आजला ने कुठे नकळे मला, आलास तू माझ्यासाठी रे ख्रिस्ता. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.